ते म्हणजे केस गळतात, तर त्याच्या पाठीमागची आयुर्वेदाची कारणं काय आहेत? कारणमीमांसा काय आहे? ते आधी थोडक्यात पाहतो आणि नंतर त्यावरचे उपाय पण सांगतो. म्हणजे आपल्याला रसावर काम करायचं आहे, रक्तावर काम करायचं आहे, मांसावर काम करायचं आहे आणि अस्थीवर काम करायचं आहे. आजकाल बऱ्याच जणांना केस गळतीची तक्रार पाहायला मिळते. याला आयुर्वेदामध्ये खालित्य असं म्हणतात. म्हणजे सगळे केस हे निघून जायला लागतात आणि त्याचे बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. बायकांमध्ये आता विशेष पाहायला मिळतात कारण स्ट्रेस फॅक्टर आहे, जेवणा-खाण्याचे नियम न पाळणं आहे किंवा जास्तीत जास्त मसालेदार पदार्थ खाणे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे केस गळायला लागलेले आहेत. पुरुषांमध्ये एक एंड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणून असतो. म्हणजे शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन जास्त वाढलं की केस गळायला लागतात. हे प्रकार पण आपल्याला केस गळण्यामध्ये पाहायला मिळतात. तर नॉर्मली जे केस गळतात, ते म्हणजे केस गळतात तर त्याच्या पाठीमागची आयुर्वेदाची कारणं काय आहेत? कारणमीमांसा काय आहे? ते आधी थोडक्यात पाहतो आणि नंतर त्यावरचे उपाय पण सांगतो. तर केस गळणं हे शरीरामध्ये कोणती पॅथॉलॉजी घडते, कोणती विकृती घडते, हे आपण थोडक्यात पाहूयात आणि मग पुढे जाऊयात. तर आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात, हे मी मागे सांगितलंच होतं. तर त्याच्यापैकी पहिला रसरक्त धातू, याच्यामुळे केस गळण्याची शक्यता जास्त असते. नंतर मांस धातू, जो आपल्या केसाच्या मुळांना पकडून ठेवतो. तर आपलं डोकं आहे, आतमध्ये कवटी असते, त्याच्या वरती स्काल्प असतं आणि त्याच्यावरती त्वचा असते आणि त्याच्यामध्ये केस असतात. तर ह्या स्काल्पमध्ये मसलचा एक पातळ थर असतो. त्याची ताकद जर कमी झाली आणि त्या केसाच्या मुळाला धरून ठेवण्याची ताकद त्याच्यामध्ये नसेल, तर हे केस गळायला लागतात. नंतरचा येतो अस्थिधातू, की ज्याचा मल म्हणून केस सांगितलेला आहे आणि हा अस्थिधातू जर चांगला नसेल, तो विकृत असेल, तर केस गळण्याची शक्यता जास्त निर्माण होते. त्यामुळे आपल्याला कुठे-कुठे काम करायचं बघा आता. म्हणजे आपल्याला रसावर काम करायचं आहे, रक्तावर काम करायचं आहे, मांसावर काम करायचं आहे आणि अस्थीवर काम करायचं आहे. हे 4 धातू आपल्याला लक्षात घ्यावे लागतात, केस गळत असतील तर. आणि हे धातू जर पुष्ट असतील, चांगले असतील, ताकदवान असतील, तर केस गळत नाहीत, असा अनुभव आहे. परंतु काही अंशी अँड्रोजेनिक ॲलोपेशिया असतो. त्याच्यामध्ये कितीही औषधं वापरली तरी फायदा होत नाही आणि पुढे चंद्र वाढतच जातो. तर अशा व्यक्तींमध्ये अनुवंशिकता पण असते, जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये त्या वयामध्ये केस जास्त गळायला लागतात. मग अशा वेळी चिकित्सा करणं थोडं अवघड असतं. परंतु अँड्रोजेनिक नसलेला ॲलोपेशिया किंवा केस गळणं हे नक्कीच कमी होऊ शकतं. तर आता हे जे केस गळणं आहे त्याच्या पाठीमागे कोणती कारणं आहेत ती आपण पाहिलीत. तर त्याच्यानंतर एक महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमचं रक्त दुष्ट असेल, जर तुमचं रक्त कफ आणि वाताने जर खराब झालं असेल, तर तुमच्या डोक्यामध्ये कोंडा जास्त व्हायला लागतो. आणि या कोंड्यामुळे काय होतं, तर तुमच्या केसाच्या मुळामध्ये हा कोंडा रुतून बसतो आणि त्याच्यानंतर ती जी रंध्र आहेत केसाच्या मुळाशी असलेली, ती बुजायला लागतात आणि केस गळायला लागतात. त्याच्यामुळे कोंडा घालवणं ही पण एक महत्त्वाची चिकित्सा आहे. कोंडा पूर्णपणे घालवणं हे केस गळण्यासाठीची फार महत्त्वाची चिकित्सा ठरते. ही सगळी कारणं आहेत बघा केस गळण्याची. आता केस गळू नये यासाठी काय करता येते? तर केस गळण्यावरचा पहिला उपाय सांगतो. एक वाटी घ्या, त्याच्यामध्ये 2 चमचे आवळ्याच्या चूर्णाचे घाला. त्याच्यामध्ये साधारण एक 50 ते 70 ml खोबऱ्याचं तेल घाला. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि उन्हामध्ये ते तापायला ठेवा. आणि त्याच्यानंतर 2 दिवस तापल्यानंतर तर आठवड्यातून 2 वेळेस ह्याच तेलाचं मसाज तुमच्या केसाच्या मुळाशी हलक्या-हलक्या पद्धतीने करायला सुरुवात करा. जेणेकरून तुमच्या केसाच्या मुळांना ताकद येईल, त्यांची ताकद वाढेल आणि केस गळणार नाहीत. दुसरा उपाय, इथे फक्त आपल्याला आवळ्याच्या चूर्णाच्या ऐवजी त्रिफळाचे चूर्ण वापरायचं आहे. एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चमचे त्रिफळा चूर्णाचे घ्यायचे. त्याच्यात 50 ते 70 ml खोबऱ्याचं तेल घालायचं. असंच हे मिश्रण उन्हामध्ये तापायला ठेवायचं आणि नंतर ते मिश्रण आवळ्याचं चूर्ण आणि खोबरेल तेल जसं वापरायला सांगितलं तसंच वापरायचं. याचा परिणाम असा होतो, की केस पण हळू काळे व्हायला लागतात, केसांचं गळणं थांबतं आणि केसांची वाढ व्हायला लागते. तिसरा उपाय म्हणजे माक्याची पेस्ट. ही पण आठवड्यातून 1 वेळेला जर लेप स्वरूपात डोक्याला लावली, तर त्याचाही उत्तम फायदा आपल्याला होताना दिसतो. ही पेस्ट तुम्ही नारळाच्या दुधामध्ये करू शकता किंवा नारळाचं दूध नाही मिळालं, तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये पण करू शकता. हे सर्व उपाय जर तुम्ही केले, तर केस गळायचे पण थांबतात आणि केसाची वाढ पण उत्तम व्हायला लागते. आणि त्रिफळाचा आणि खोबरेल तेलाचा मी जो उपयोग सांगितला, त्याच्यामध्ये केस काळे पण व्हायला लागू शकतात. हे तिन्ही उपाय करून पहा, त्याचा नक्की चांगला फायदा होईल. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.